आज आपण बघणार आहात ते युट्यूबच्या माध्यमातून सर्व ह्या क्रिकेटच्या क्रीडा स्पर्धांचं जे आपण लाईव्ह प्रक्षेपण बघणार आहात म्हणजे ASC लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात आज हे इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक 2026 याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. आणि आपण बघताय दोन पंचांच्या भूमिकेत दोन भाई दोन तबाही, एका बाजूला आहे लारा, एका बाजूला आहे बुंगरो. आपल्या संपूर्ण मुंबाबोरीतील दोन भावांची ही जोडगोळी आज आपण पंचांच्या भूमिकेत बघणार आहात. आपल्याला माहित असेल रवी चेंदवणकर आणि महेश चेंदवणकर, लारा आणि बुमरो दोन्ही भावांची जोडगोळी आज पंचांच्या भूमिकेत. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती करेल. चला एक 12th मॅन इकडे पाठवा. 12th मॅन पण आपला आलेला नाहीये. दोन्ही संघ श्रीजय 11 आणि अयन स्टार. चला एक 12th मॅन जर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा आणि चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, आपण विनंती करतोय. अयन स्टार्स चले जल्दी लवकर लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या. बराचसा वेळ विलंब झाला, आपण ऑलरेडी खूप लेट आहोत, आपण 1 तास लेट आहोत. दुसरा कोण अजून बाकी विशारद आणि विक्रम दुसरा अंश दवाहेत आपल्या बरोबर गुणलेखक सोबत जोडलेले आहेत. विक्रांत आणि विशारद दोन सलामीची जोडगोळी आपल्याला दिसत आहे श्रीजय 11 या संघाकडून. दोन्ही नावाजलेले खेळाडू शिवडी विधानसभा क्षेत्रातील. आपल्याला माहित असेल ना सगळ्या संघाचं एक कॉम्बॉक्स मध्ये खेळाडू असणं गरजेचं आहे, नाही तर दोन धावांची आपल्याला पॅनल्टी आहे. हा निर्णय माहिती आहे का आपल्याला? आपण एवढी वर्ष आपण इकडे खेळतोय, पर्व तिसरं चालू आहे. तर प्लीज एक खेळाडू आपण जरा वर पाठवा. एक खेळाडू ऑलरेडी आलेला आहे आमच्याकडे. श्रीजय 11 चे खेळाडू आलेले आहेत. अयन स्टार्स आपला एक खेळाडू आपण पाठवायचा आहे, नाही तर 2 धावांची पॅनल्टी आहे. सो प्लीज पहिला चेंडू पडायच्या अगोदर जर आपला खेळाडू आला नाही तर 2 धावांची पॅनल्टी आपल्याला देण्यात येईल आणि समोरच्या संघाला 2 धावांचा मात्र फायदा मिळेल. तर आमच्याकडे श्रीजय 11 चा खेळाडू आलेला आहे. अयन स्टार्स आपला खेळाडू लवकर पाठवायचा कॉम्बॉक्स मध्ये प्लीज. चला लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या, विनंती करतोय. अयन स्टार आम्ही पुन्हा एकदा आपणास विनंती करतो, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, आपण बराचसा विलंब घेत आहे. आजच्या दिवसातील शिवडी विधानसभा क्षेत्रातील पंखाला बरा वाटतं. खुर्ची घेऊन बस. कुठे आहे शर्ट कुठे तंबाखू मत माझ येतो. कुठे आला का बस खुर्ची काय दुकान. आज आपण बघत आहोत इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक ASC स्पोर्ट्स. माइक में आवाज आ रहा है? यूट्यूब में देख, चेक करना. नहीं आ रहा तो ठीक है. क्षेत्रांतर्गत 4 सामने 4 संघ आणि त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गातील 2 प्रकारचे सामने आपण बघणार आहात. तर आता मी विनंती करतो, पुन्हा एकदा विनंती करण्यात येते कमिटी मेंबर्स कडून अयन स्टार्स यांना प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. क्या हुआ, कौन कम है भाई? कुर्सी लो ना, एक कुर्सी लो, बैठो. बोलो कुर्सी लो, बैठो आराम से. तू पण घे, म्हणजे काय मला हवेचा आवाज. पाच षटकांचे सामने राहतील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. 4 षटकं आपल्याला नवीन बॉलर काढायचे आहेत, नवीन गोलंदाज काढायचे आहेत आणि ह्या 4 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले कधीही घेऊ शकता आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण जेवढ्या धावा बनवतील तेवढ्या त्या दुप्पट करण्यात येतील. जर आपली विकेट गेली तर मात्र आपली धावसंख्या तिथेच थांबेल. गोलंदाजी मार्गावर आपल्याला मात्र दिसणार आहे तो म्हणजे दिलेश देवरुखकर आपल्याला दिसतोय.
आणि समोर आपल्याला जोडगोळी दिसते ती म्हणजे विक्रांत आणि विशारद दोन्ही आपल्याला विशारदचं माहिती आहे संपूर्ण मुंबापुरीमध्ये ज्याचा गाजावाजा असलेला विशारद आपल्याला दिसतोय. लालबागचा रचिन रवींद्र म्हणून ज्याची ओळख आहे असा विशारद आपल्याला आज दिसतोय नॉन स्ट्रायकर एंडला. आणि समोर आहे तो म्हणजे त्याची साथ देण्यासाठी एक आक्रमक फलंदाज विक्रांत दिसतोय. दिलेश देवरुखकर संघासाठी पहिलं असं षटक घेऊन येते. पंचांच्या भूमिकेत आपल्याला महेश चेंदवणकर आणि उपपंचांच्या भूमिकेत आपल्याला रवी चेंदवणकर दिसतील. लारा बुमरोची जोडी आज पंचांची भूमिका निभावतील. आणि चला सुरू करूया आपण. इच्छापूर्ती महालक्ष्मी चषक 2026 आयोजक मांगडे साहेब दिसतील आपल्याला. यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली उपशाखा प्रमुख मांगडे साहेब यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धांचं आयोजन. तर लेट्स सी गेम जाऊन शिवडी विधानसभा क्षेत्रातील 2 बलाढ्य संघ, 2 प्रमुख फलंदाज आणि 1 प्रमुख गोलंदाज आज आपल्याला दिसतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. येस, गेम इज ऑन. इच्छापूर्ती महालक्ष्मीचा विजय असो. खेळायला सुरुवात होते. खेळाडूची आपण बघू शकता संपूर्णपणे फिल्डिंगची व्यूहरचना थोडंसं डायमेन्शियल असं ग्राउंड आपलं. चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होते. सामना करण्यासाठी विक्रांत सज्ज होते. अच्छा, ह्या सामन्यातील पहिला चेंडू श्री गणेशा केला जातोय. पहिला चेंडू यायला मात्र चेंडू तटवलाय. चेंडू हवेत आहे. खेळाडू त्याच्या खाली आहे. लॉंग ऑफचा खेळाडू त्याच्या खाली आहे, परंतु चेंडू मात्र जातोय तो मैदानाच्या बाहेर. आणि पहिल्याच चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट सुरुवात केली आहे. मॅक्झिममने एक षटकार ठोकलाय थेट ग्राउंडच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर 6 धावा आल्यात. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजीचं प्रदर्शन विक्रांतकडून आपल्याला माहित असेल. मोठमोठ्या फटक्यांसाठी नावाजलेला फलंदाज श्रीजा 11चा विक्रांत पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय. पुन्हा एकदा आकाशाचा वेध घेतलाय. जातोय तो 2 धावांसाठी. 2 धावा आपल्या संघासाठी मात्र त्याने जमा केल्यात, आपल्या गुणखात्यात जमा केल्यात. धावसंख्या 2 चेंडूंमध्ये झाली ती 8. अटॅकिंग माइंडसेट आपल्याला दिसतोय विक्रांत कडून. पहिल्या चेंडूवर अटॅक करण्यात येतोय आणि परिणामस्वरूप या 8 धावा झालेल्या आहेत. थोडासा मात्र टप्प्यामध्ये बदल करावा. कमबॅक करता येईल का पाहावं लागेल दिलेशला. चेंडू क्रमांक 3 आखूड टप्प्याचा चेंडू जाते तो म्हटला स्वैर मार्गाच्या दिशेमध्ये. अवांतर धाव येते यावेळेला. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या मात्र यावेळेला वाढवून दिली ती दिलेशने. कमबॅक करण्याची संधी आहे दिलेशकडे. जर विकेट्स मिळाल्या तरच काहीतरी होऊ शकतं, परंतु मात्र आपल्याला विक्रांत मात्र दिसतोय अतिशय विक्राळ स्वरूप धारण केलेल्या. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ होतो. एक खेळाडू मात्र आता पाठी ढकलण्यात आलाय. एक्स्ट्रा खेळाडू मात्र तिकडे लावण्यात आलाय. चांगला फटका यावेळेला जातोय. पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेमध्ये चेंडू मात्र आलाय मैदानामध्ये. यावेळेला मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते. विशारद फलंदाजी मार्कर. लालबागचा रचिन रवींद्र म्हणून संपूर्ण मुंबापुरीत ओळखत असलेला हा डावखोरा फलंदाज आज शिवडी विधानसभा क्षेत्रातून आपला फलंदाजीचं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज. सामना करेल दिलेशच्या 4थ्या चेंडूचा. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात येते. सगळे खेळाडू मात्र बाउंड्री लाईनला तैनात करण्यात आलेत. पुढचा चेंडू दिलेशचा. विशारदसाठी चांगला फटका. यावेळेला मात्र चांगला बॅकफुट पंच आपण बघितला तर चांगला मात्र हाफ फॉली केलेला चेंडू थेट मैदानाच्या बाहेर. सडक पे कडक आणि षटकार मात्र आपल्या नावावर कोरलाय पहिल्या चेंडूवर. त्याच्यामुळे धावसंख्या मात्र आता अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे जोरात पळायला लागले. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही फलंदाजांकडून. म्हणूनच मगाशी मी म्हटलं होतं जी तोडफोड फलंदाजी, जी जोडगोळी आपल्याला दिसते मैदानामध्ये, गोलंदाजीचा मात्र त्यांनी विचार केला होता अयन स्टार्स 11, परंतु त्यांना कुठेतरी मात्र आता भाग पडायला लावलं की आपला निर्णय किती चुकीचा असू शकतो. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन विशारद कडून. पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार. पुन्हा एकदा चांगला मात्र तिकडे हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया हेलिकॉप्टर क्रॅश लँड होतोय आणि विशारदला जावं लागतंय तंबूमध्ये. पार्टी मला वाटतं काही गरज नव्हती ह्या फटका खेळण्याची. अगोदरच एक षटकार आला होता आणि पहिला हादरा, पहिला मोठा मासा मात्र जाळ्यात फसलाय विशारदच्या रूपाने. आणि दिलेशच्या खात्यामध्ये मात्र 1 बळी लिहिला गेलाय. धावसंख्या मात्र आता येऊन पोहोचली आहे ती 16 या धावसंख्येवर आणि 1 गडी बाद. खेळाडूचं नाव विशारद. अजून एक मोठं नाव आपण बघतोय तो म्हणजे रोहित माने. फलंदाजीचा ज्याचा हातखंडा असलेला रोहित आपल्याला दिसतोय.
लालबाग, चिंचपोकळी, शिवडी अशा विविध मैदानांमध्ये आपलं कलाकौशल्य, फलंदाजीचं कलाकौशल्य ज्याच्या नावावर आहे आणि त्याला सगळे या कलाकौशल्याने ओळखतात असा रोहित आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. दिलीशचा शेवटचा चेंडू कमबॅक केलाय. दिलीशने धावसंख्या मात्र अतिशय वेगाने पळत होती, त्याला कुठेतरी ब्रेक लावलाय. विशारदला त्याने तंबूत परत धाडलंय. रोहित माने आपल्याला फलंदाजी मार्कवर दिसतोय. पाहूया कुठल्या प्रकारचा चेंडू हातात येतो. आपण बघू शकता ऑन स्क्रीन जर विशारदने हेलिकॉप्टर उडवला होता, अगदी हेलिकॉप्टर शॉट खेळला होता. फुलर लेनचा चेंडू जो यष्टीचा वेध घेण्यासाठी टाकण्यात आला होता त्याच्यावर मात्र यश मिळालंय. शेवटचा चेंडू दिलीशचा, परंतु यावेळेला मात्र थोडंसं शफल होऊन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग टार्गेट करणे, लेग सेट टार्गेट करण्याचा प्रयत्न, परिणामस्वरूपी एक स्वैर मारा होतोय. धावसंख्येने पुन्हा एकदा वाढ होते, ती झाली ती 17. रोहित पुन्हा एकदा तयार. हाही फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मात्र टार्गेट करण्यात आले. चेंडू राहिलाय मैदानामध्ये. षटक क्रमांक 1 ची होते समाप्ती. धावसंख्या झाली ती 18. एक गडी बाद. आपण बघताय इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक 2026. पाहूया कुठल्या गोलंदाजाकडे मात्र आता ही भिस्त सोपवण्यात येते. आपल्याला माहित असेल बॅटिंग पॉवर प्लेचाही तेवढाच चांगला सदुपयोग करतायत का, परंतु मला वाटतं पहिल्या षटकामध्ये जी अपेक्षित धावसंख्या होती त्याच्यापेक्षा जास्त धावसंख्या आली आणि त्याचं कारण आहे 2 षटकारांची त्याच्यामध्ये भर पडली होती. गोलंदाजी मार्कवर अयन स्टार्स 11 कडून उंच पुरा असा प्रवंजन सणस आपल्याला दिसतोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला माहित असेल अयन स्टार्स कडून. वडाळा या ठिकाणी बरेचसे सामन्यांमध्ये प्रवंजनला आपण बघत असता. वडाळा शिवडी या मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीच्या प्रदर्शनाने सगळ्यांना भोरळ पाडणारा हा उंचपूर असा गोलंदाज शिवडी विधानसभा क्षेत्रातील षटक क्रमांक 2 ची सुरुवात करेल. बरीचशी चर्चा सल्ला मसलत आपण बघताय अयन स्टार्स 11 कडून कुठल्या प्रकारचा चेंडू आता हाताळण्यात येतो, कारण रोहित माने अजूनही आहेत, नवीन फलंदाज आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला विक्रांतही दिसत आहेत. आतापर्यंत अटॅकिंग फलंदाजी 3 चेंडू खेळत आणि 3 चेंडू मध्ये अगदी 200च्या स्ट्राईक रेटने मात्र धावसंख्या आपल्याला विक्रांतच्या नावावर दिसते. प्रवंजन सणस सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. गोलंदाजी मार्कवर तयार. रोहित माने आपल्याला दिसतात स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर विक्रांत मात्र तिकडे थांबलाय. थोडीशी दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हात फ्री करण्याचा इथे प्रवंजनचं आपण बघताय ऑन स्क्रीन. धावसंख्या मात्र आता प्रमाणापेक्षा पहिल्या षटकामध्ये जास्त आलं. अजूनही बॅटिंग पॉवर प्ले हा शिल्लक आहे. प्रवंजन सणस चेंडू क्रमांक 1 मार्गस्थ होते. सामना करेल रोहित माने. फटका चांगला आहे, काय मस्त त्याला खेळलाय. शॉर्ट आर्म पुल गेल्या तर स्क्वेअरलेगच्या दिशेमध्ये अप्रतिम पहिल्या चेंडूवर षटकार. थोडा आवाज कमी कर. हॅलो चिक, हॅलो चिक. पहिल्या चेंडूवर शॉर्ट आर्म पुल आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये एक मात्र षटकार मिळालाय. प्रवंजनच्या पहिल्याच चेंडूवर आसूड उगवलाय तो म्हणजे रोहित मानेने. काय फलंदाजी होताना आपल्याला दिसले श्रीजय 11 ची. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा रोहित मानेसाठी, परंतु यायला मात्र टप्प्यात आणि वेगामध्ये दोघांमध्येही बदल. लेग सेट टार्गेट करण्याचा प्रयत्न मात्र हाणून पडलाय प्रवंजन सणसने. मगाशीच मी म्हटलं होतं उंचपूर असा गोलंदाज सर्वप्रमाणे चेंडू त्याच्याकडे हाताळण्याची कला आणि त्याच कलेचं प्रदर्शन करताना प्रवंजन सणस. पुन्हा एकदा चेंडू. यावेळेला मात्र बॅटचा टो घेतलाय. चेंडू हवेत उभा राहिलाय. यष्टी रक्षक त्याच्या खाली आल्या. पाहूया झेल होऊ शकतं का. येस, दॅट्स कॅच. आणखी एक मात्र गडी बाद होताना आपल्याला दिसतोय. सुंदर असा झेल यष्टीरक्षक जगदीश जाधव याच्याकडून. स्वतःला मात्र 10 ते 15 पावलं अगदी
हाफ पिच पर्यंत आला आणि मात्र रोहित माने याला परतावं लागतंय तंबूमध्ये. आणखी एक गडी बाद होताना दिसतोय. मगाशीच मी म्हटलं होतं प्रवंजन सणसला जर आपण हलक्यात घेतलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी प्रवंजन नेहमीच करत असतो, अगदी गोलंदाजीचा भरणा, ते गोलंदाजीचा वेग, चेंडूचा वेग, त्याचप्रमाणे टप्पा, या दोघांमध्ये महारत असलेला हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्या नावावर मात्र आणखी एक विकेट लिहिली गेली आहे आणि त्याचं कारण आहे नवीन फलंदाज मैदानात आपल्याला येताना दिसतो, तो म्हणजे संचित. काय सुंदर गोलंदाजी होते. कमबॅक करण्याची इथे संधी जेव्हा उपलब्ध झाली तेव्हा मात्र प्रवंजन सणसने मात्र त्या संधीचं सोनं केलं आणि आपल्या संघासाठी मात्र आणखी एक गडी बाद करून दिला. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ होते. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. जग्गू याच्याकडून, यष्टीरक्षकाकडून एक एक्स्ट्रा खेळाडू मात्र लेग साईडला लावण्यात आल्या. आपण एकमेकांच्या बरोबर बरेचसे सामने खेळतात, त्याच्यामुळे सगळ्यांचे वीक पॉइंट, सगळ्यांचे प्लस पॉइंट हे प्रत्येक खेळाडूला माहित असतात. प्रवंजनचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आपल्याला दिसतोय, तो म्हणजे संचित. थोडासा स्क्वेअर शॉट लेगला आणखी एक खेळाडू तिकडे तैनात करण्यात आलाय. पुन्हा एकदा टप्प्यात बदल. यावेळेला मात्र लेग कटर करण्याचा प्रयत्न, परंतु स्वैर माराच्या दिशेमध्ये पंचांचा निर्णय घोषित. वाईड नेक मात्र धाव पुढे सरकते. धावसंख्या येऊन ठेपली आहे ती म्हणजे 25 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे, त्याच्यामुळे थोड्याशा विकेटची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला लेग कटर बघायला मिळाला आपल्याला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन प्रवंजन सणसकडून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. नवीन फलंदाजांवर दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय आपल्याला. प्रवंजन सणस ऑन स्क्रीन. पुन्हा एकदा चांगल्या वेळेला मात्र लेग कटर केला होता, परंतु मात्र तिकडे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ओव्हर द लाईन मला वाटतं पाय गेला होता आणि परिणामस्वरूपी ही पॅनल्टी नक्कीच भेटली आहे आणि नो बॉलचा इशारा पंचांनी घोषित केलाय. येस, दॅट्स अ नो बॉल बाय द अंपायर. थोडीशी सल्ला मसलत आपल्या साथी खेळाडूंसह, परंतु आपल्याला माहित असेल ज्या ठिकाणी बुमरो सारखा जर पंच असेल ज्याने बरेचसे सामने, बरेचसे मैदान गाजवले त्या मुंबईपुरीत, त्यांच्या नजरेत मात्र सुटणं तेवढं शक्य नाहीये. पंचाने मात्र तिकडे नो बॉल घोषित केलाय. महेश शेंदवणकर. दादा सर फ्री हिट. येस, दॅट्स अ फ्री हिट. ऍज पर रूल पेनल्टी तर भरावीच लागेल. पाहूया विक्रांत काय करतोय. फ्री हिटचा चेंडू आहे, कदाचित हा सडक पे कडक जातोय का पाहूया. प्रवंजनचा पुढचा चेंडू, फ्री हिट चेंडू. विक्रांत आहे स्ट्राईकवर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. फ्री हिट असल्यामुळे तिकडे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाताना दिसतोय. एक धाव मात्र तिकडे घेतली आहे. सेफ झोन मध्ये चेंडू पडला, एक धाव मात्र मिळाली. षटकातील शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी संचित तयार. धावसंख्या मात्र अजूनही वेगाने पळते आहे. आपल्याला माहित असेल 200च्या सरासरीने धावसंख्येचा पल्ला मात्र गाठतायत. स्ट्राईक रेट मात्र आपल्या षटकामागे अप्रतिमरित्या ठेवलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय. एका धावेत समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावा झाल्या त्या 29. आपण बघताय इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक 2026. आजच्या दिवसातील पहिला सामना अयांश इलेव्हन विरुद्ध श्रीजय इलेव्हन यांच्यातील हा सामना. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाल्या ते 29. पाहावं लागेल बॅटिंग पॉवर प्ले कधी येतोय. ही धावसंख्या डबल करण्याची संधी उपलब्ध होते का. आतापर्यंत 2 षटकं झालेली आहेत. अजूनही थोडासा डीप नेण्याचा गेम मला असं वाटतंय श्रीजय इलेव्हन कडून, कारण आपल्याला माहित असेल बॅटिंग पॉवर प्लेचा एक नियम आहे. जे धावसंख्या आपण कराल त्याच्या दुप्पट धावसंख्या आपल्याला मिळेल आणि जर ती धावसंख्या जर आपली विकेट गेली तर ती धावसंख्या मात्र तिकडेच थांबेल. पाहावं लागेल बॅटिंग पॉवर प्ले येतो का तो 4थ्या षटकामध्ये येतोय, कारण 4 षटकांचेच आपल्याला बंधनकारक असेल त्याच्यामध्येच आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. लेट्स सी. दोघंही चर्चा सल्ला मसलत करताना फलंदाज. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चालवते. गोलंदाजी मार्कवर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता, आता मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्याला देतो म्हणजे जगदीश जाधव उर्फ जग्गू.
पॉवर प्ले अजूनही घेतला नाहीये, याच्यामध्ये थोडंसं आश्चर्य व्यक्त करण्यात येते सगळ्यांकडून, कारण आपल्याला माहिती आहे तिसरं षटक चालू आहे, दोन्ही फलंदाज फॉर्मात आहे. विक्रांत आहे सलामीपासून, परंतु शेवटच्या षटकापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी पॉवर प्ले पर्यंत. संचितसाठी पहिला चेंडू जग्गूचा, षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, हाफ फॉलीमध्ये टाकलेला चेंडू, थोडासा खेळण्यामध्ये अडचण, एक धावेत समाधान मानावं लागेल. विक्रांतला स्ट्राईकवर आणले, सलामीपासून असल्यामुळे जास्त संधी त्याला देण्याचा प्रयत्न इकडे संचितचा. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल, कव्हर पॉइंटच्या खेळाडूला मात्र थोडंसं मात्र हलकसं बाहेर काढण्यात आले पोलच्या बाहेर, जेणेकरून ती एक धाव रोखण्यात यशस्वी होतील. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ ऑल द चेंडू आपल्याला बघायला मिळतील लेग कटर प्रकाराचे. चेंडू क्रमांक 2 बॉलिंग मार्कवर जग्गू तयार, सामना करण्यासाठी विक्रांत तयार. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एका धावेत समाधान मानावं लागेल. ह्याच प्रकारचे चेंडू मगाशीच मी तेच सांगत होतो की आखूड टप्प्याचे चेंडू आणि सगळे चेंडू जाणार आहेत ते लेग कटरच्या दिशेमध्ये, जेणेकरून बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन थोडंसं दरी ती वाढावी. आणि त्याच्यामध्ये दोन्ही चेंडूमध्ये आपल्याला ते दिसून आलं. 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात, थोडंसं किफायतशीर 2 धावा म्हणायला हरकत नाहीये. चेंडू क्रमांक 3 पुन्हा एकदा संचित तयार होतोय, पाहावं लागेल कुठल्या प्रकारची फलंदाजी संचित कडून करण्यात येते. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जातोय, तो म्हणजे बॅट आणि बॉलच्या दिशेच्या बाहेरून. म्हणजे मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की दोन्ही चेंडूमध्ये आपण बघू शकता बराचसा गॅप आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला जग्गूकडून बघायला मिळते. तिन्ही चेंडू अप्रतिमरित्या टाकले होते, त्याचा टप्पा व्यवस्थित ठेवला होता. संचित पुन्हा एकदा तयार, चेंडू पुन्हा एकदा आदळलाय, तो शॉर्ट पिचवर हाफ ट्रॅकर मध्ये चेंडू आदळलाय, एका धावेत समाधान मानावं. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, किफायतशीर असे 4 चेंडू एका मोठ्या षटकानंतर कुठेतरी आयर्न स्टार 11ला हायसं वाटत असेल, कुठेतरी कमबॅक करण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचं सोनं करताना आपल्याला दिसतोय आयर्न स्टार, आणि त्याचं कारण आहे जगदीशची गोलंदाजी. विक्रांत, पाहूया पुढचे 2 चेंडू कसे हाताळत आहेत. फुलटॉस चेंडू, फुलटॉस दिला तर थेट मैदानाच्या बाहेर जाऊन चेंडू आणायला लागेल, परंतु यावेळेला मात्र अप्रतिम झेल, तिकडे खेळाडू मात्र तैनात होता लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. चेंडूचा वेग कमी होता, फुलटॉस चेंडूला मात्र कॅच करता आलं नाही, आणि परिणामस्वरूपी विकेट मात्र जाताना आपल्याला दिसते सलामवीर विक्रांतची. चांगल्या प्रकारे चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणि समोर प्रथमेशची भिंत उभी होती. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू विसवला आणि विक्रांतला मात्र तंबूत विश्रामासाठी परत जावं लागतंय. विकेट क्रमांक 3चं पतन होताना दिसतंय. शेवटचा चेंडू जगदीशची सुंदर गोलंदाजी, चांगलं षटक आतापर्यंत, फक्त 3च धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये दिले. शेवटचा चेंडू शिल्लक, नवीन फलंदाज आपल्याला दिसतोय तो म्हणजे ओय लक्की. लक्की ओय आपल्या संघासाठी नेहमीच लक्की ठरलेला लक्की समोर दिसतोय फलंदाजी मार्फत द फ्रेश लेग्स. शेवटचा चेंडू जग्गूचा, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने त्याच्यावर मात्र प्रहार केलाय. चेंडू मात्र मैदानात आहे, एका धावच मिळेल. काय सुंदर गोलंदाजी झाली जगदीशसाठी, आणि ह्या वेळेला मात्र आपल्या संघाला कुठेतरी मोठासा ब्रेक लावून दिलाय धावसंख्येला. षटक क्रमांक 3ची समाप्ती, धावसंख्या आता येऊन पोचली आहे ती म्हणजे 33, फक्त 4 धावांचं हे षटक होतं. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, आणि बाय डिफॉल्ट पॉवर प्ले 4थं षटक. आपल्याला माहित असेल इच्छापूर्ती महालक्ष्मी षटक, आपण असं नाव दिलं त्या पॉवर प्ले षटकाला. इच्छापूर्ती महालक्ष्मी षटक आता टाकण्यात येईल. पॉवर प्ले ह्या षटकामध्ये जेवढ्या धावा बनतील त्या दुप्पट काउंट केले जातील, आणि जर आपली विकेट आली तर ती धावसंख्या मात्र तिकडेच राहणार आहे. तर दोन्ही गुणलेखकांनी याच्यावर ध्यान ठेवायचे, नजर ठेवायचे. ओव्हर झाल्यावर मला ती धावसंख्या सांगायची, जेणेकरून समोरच्या संघाला आपण ती धावसंख्या सांगू शकतो. हॅलो 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 चिप, हॅलो चिप, कमी करू. हॅलो चिप, समर गेला बॅटिंगला, समर गेला की नाही आलं. पॉवर प्लेचं षटक समर. 33 झालाय. बॉलरचं नाव काय? गोलंदाजी मार्फत आपल्याला राहुल दिसतोय.
समर शेख यावेळेला मात्र समरचा चेंडू हवेत आहे, खेळाडू त्याच्या खाली आहे. एक आणखी विकेटचं पतन होताना दिसेल आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आत्ताच इकडे संपलेला आहे हा पॉवर प्लेचा षटक. पहिल्या चेंडूवर संधी गमावलेली आहे ती म्हणजे श्रीजा इलेव्हनच्या फलंदाजांनी. पॉवर प्लेचं षटक होतं, अत्यंत महत्वाचं षटक होतं, परंतु हे षटक मात्र आपल्या नावावर करण्यात अपयशी ठरलं तर म्हणजे श्रीजा इलेव्हनचा संघ. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्या, गडी बाद झालाय. फलंदाजी मार्गावर आपल्याला दिसतो म्हणजे साहिल नवीन फलंदाज चेंडू क्रमांक 2 चा सामना करेल. फटका पुन्हा एकदा मॅचची कडा मात्र तिकडे घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हातात जर हा चेंडू आला असता तर नक्कीच आणखी एक विकेट नक्कीच तिकडे संधी निर्माण झाली असती. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पहिला जग्गू आणि आता राहुल याच्याकडून. पुढचा चेंडू राहुल याचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा साहिल सज्ज. आकृतोबाचा पुन्हा एकदा चांगला इथे आपण बघू शकता लेकटर थोडंसं मात्र बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला राहुल कडून. पुन्हा एकदा चेंडू हवेत, खेळाडू त्याच्या खाली. आणखी एक विकेट मात्र जावं लागते साहिलला. गोल्डन टक यावर 4 चेंडू खेळल्यानंतर आपली विकेट मात्र तिकडे देताना दिसते. 3 चेंडू स्वतः मात्र आपल्या नावावर करून घेतले आणि धावसंख्या मात्र बनवली ती 1. अत्यंत धर्मसंकटात मात्र आपल्याला श्रीजा इलेव्हनचा संघ दिसतोय. एकही धावसंख्या बनवली नाही. आतापर्यंत 4 चेंडू निर्धावलेत, त्याच्यामध्ये 2 गडी बाद केले. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन राहुल कडून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल हे पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र आपल्याला लकी मैदानात येताना दिसतोय. ह्यापुढे थोडीशी गुणलेखकांकडून मला वाटतं नावामध्ये थोडीशी गडबड झाली होती. लकी आपल्याला येताना दिसतोय. लकीकडून बऱ्याचशा अपेक्षा करण्याच्या नंतर षटक क्रमांक 1 शिल्लक असणार आहे. 5व्या क्रमांकाचं षटक शिल्लक असणार आहे आणि हे 5 आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू आले. 2 चेंडू पाहूया लकीसाठी कुठल्या प्रकारचे हाताळण्यात येत आहे गोलंदाज राहुल कडून. काय गोलंदाजी मात्र होताना दिसते, काय टप्प्यावर गोलंदाजी होताना दिसते. सगळ्या प्रकारचे चेंडू मात्र आपण बघू शकता. एकाच पद्धतीचे चेंडू स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि तिकडूनच चेंडू मात्र वळवले जात आहेत. कदाचित विकेट मिळून होऊ शकतो का? येस, बघावं लागेल कारण 1 चेंडू शिल्लक आहे. खेळाडूची मात्र तिकडे जमवाजमव होते. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येतोय. आतापर्यंत निर्धाव 5 चेंडू आले, 2 गडी मात्र बाद झालेत. पाहावं लागेल पुढचा चेंडू. एक गली पोझिशनिंग मध्ये तिकडे चेंडू खेळाडू मात्र तैनात केलाय. काय गोलंदाजी झाली आहे. पूर्ण मेडन षटक पहिल्याच सामन्यामध्ये मेडन षटक 2 विकेट्स आपल्या संघाला टाळ्या झाल्या पाहिजेत. गोलंदाज राहुलसाठी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. आणि आपल्याला माहित असेल हे जे षटक होतं पॉवर प्लेचं षटक होतं. 1 धावही दिली नाही आणि 2 गडी मात्र बाद केलेत. कमबॅक झाल्या मात्र आपल्याला इथे दिसतोय आयर्न स्टार 11चा सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. आपण अशाच जर गोलंदाजी बघत असतो आपल्याला थोड्या वेळापूर्वी वाटलं होतं ज्या प्रकारे पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी चालू होती असं वाटलं होतं की धावसंख्या कुठेतरी 50च्या वर जाईल. पण त्याच्यानंतर जगदीश आणि त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून मात्र त्याच्या वरचं ठरला तो राहुल मेडन ओव्हर टाकले आणि त्याच्यानंतर मात्र 2 गडी बाद केले. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे आयर्न स्टार्स 11 या संघाकडून. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी प्रवंजन पुन्हा एकदा. षटक क्रमांक 5 वैयक्तिक दुसरं षटक. आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर जाताना आपल्याला श्रीजा 11चा संघ दिसतोय कारण पहिल्याच मॅच मध्ये आपण बघू शकता थोडंसं वाटलं होतं वरचढ ठरेल. हवाई फायरही झाले होते विशारद कडून विक्रांत कडून, तर परंतु त्याच्यानंतर मात्र कुठे दुष्काळ पडलाय तो म्हणजे धावसंख्येमध्ये.
आणि ते सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन हे बघायला मिळालं आपल्याला. प्रवंजनला पुन्हा एकदा आणले. प्रवंजनचा पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला आपण बघू शकता. चांगला आपण तिकडे चेंडू वळवलाय सुंदररित्या. चेंडू मात्र लेग कटर, आपल्याला आणखी एक लेग कटर बघायला मिळाला. एका धावेत समाधान मानावं लागेल. आता तर साहेब लकीने पुन्हा एकदा चांगला जोर मात्र काढलाय. गेल्या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये आणि ह्या वेळेला मात्र शेवटच्या षटकाचा दबाव मात्र आपल्याला हलकासा करताना दिसतोय. म्हणजे एक षटकाराने चेंडू गेलाय सीमारेखेपार. एक उत्तुंग षटकार. चांगली फलंदाजी संचित कडून. आता मात्र मगाशीच मी म्हटलं होतं की दबाव मात्र आता दिसायला बघतोय, कारण ही धावसंख्या पुढे कुठेतरी न्यायला हवी आणि धावा मात्र अर्धा डझन आपल्या संघाच्या खात्यात जमा केलेत. पुढचा चेंडू प्रवंजनचा सामना करण्यासाठी लकी तयार. अशाच षटकारांची आवश्यकता. ही धावसंख्या 50च्या पार न्यायची असेल तर. काय सुंदर गोलंदाजी, काय चांगला आपण बघू शकता. लेग कटर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते आपल्याला. चांगला कमबॅक. इतका जवाब पत्थर म्हणावं लागेल. एक डॉट बॉल येताना दिसतोय. पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी आडव्या बॅटने पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ह्या वेळेला मात्र तिकडे होतोय धावची. फलंदाजाचं नाव आहे लकी. कारण 2 चेंडू झाले होते अगोदरच, आपल्याला माहिती आहे निर्धाव चेंडू दोन्ही आले होते आणि त्याच्यानंतर मात्र एका षटकारानंतर त्याच प्रकारचे चेंडू टाकण्यात काही अर्थ नव्हता आणि याच्यासाठी चेंडूची दिशा बदलण्यात आणि फलंदाजी मार्कवर आपल्याला यज्ञेश दिसतोय. अगदी डाऊन आलाय ह्या वेळेला आपल्याला. थोडं आपण जेव्हा यज्ञेशला फलंदाजी करताना बघतो कुठेतरी वर मधल्या फळीत फलंदाजी करताना बघतो, परंतु यावेळेला मात्र शेवटच्या फळीमध्ये आपण यज्ञेशला बघतोय. शेवटीतील आणखी एक नाव प्रवंजनचा पुढचा चेंडू. संचित फलंदाजी मार्कवर तयार. चेंडूनी बराचसा पल्ला गाठलाय, उंची गाठली आहे. खेळाडू त्याच्या खाली सेल होऊ शकतो का, परंतु ह्यावेळेला मात्र तिकडे पाहावं लागेल. चेंडू मात्र तिकडे चांगल्या प्रकारे तिकडे अडवलाय का. येस, दॅट्स आउट. इट्स अ रन आउट. चांगल्या प्रकारे चेंडू मात्र तिकडे एका हाताने मात्र जसं व्हॉलीबॉल मध्ये टॉस करतात तसं तिकडे टॉस केला आणि एकच धाव आपल्या संघासाठी मात्र मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. आपल्या संघासाठी 5 धावा दीपक याने अडवल्यात आणि धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. सर एक रन आहे ना. रनआउट आहे. ओके. शेवटचा चेंडू आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. काय 3 षटकं मस्त आपल्याला बघायला मिळाली आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन प्रवंजन कडून, राहुल कडून आणि जगदीश कडून. धावसंख्येला मात्र ब्रेक लागले. सगळे षटकं संपलेले आहेत आणि धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 40-41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे, ते म्हणजे अयन स्टार्स 11वर. तर आज आपण सत्कार सर्वप्रथम करून घेणार आहोत. इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकामध्ये आज प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आज आपण सत्कार समारंभ पार पडले. सकाळी बघितलं उद्घाटन सोहळा पार पडला, तर उपशाखा प्रमुख 200 धारोडकर साहेब यांचा इथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येते. धारोडकर साहेब धन्यवाद, आज आपण इथे उपस्थित झालात आणि आमच्या उद्घाटन प्रसंगी आपण जी उपस्थिती दाखवल्याबद्दल इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकाच्या सर्व कमिटी मेंबर्स कडून धारोडकर साहेबांचा इथे सत्कार करण्यात येते. श्री धारोडकर साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना. उद्धव बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक. श्री धारोडकर साहेबांच्या शुभ हस्ते हा सत्कार उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आणि नाणेफेकीचा कौल. त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख श्री भगवंत सावळे साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पहले मत काटो, पहले लगा के देख.
उपशाखा प्रमुख भगवंत सावी साहेब यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. आज आपले त्यांनी इथे उपस्थिती दाखवली. इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषकाच्या आजच्या या क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार. आहे तो त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक पप्पू पांडे साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आज इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषकाच्या आजच्या या क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी त्यांनी आपली जी उपस्थिती प्रबोधनकार ठाकरे मैदानामध्ये दाखवल्याबद्दल, त्याचप्रमाणे उद्घाटन प्रसंगी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिवसैनिक आणि समाजसेवक शरद मोरे साहेब यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे. त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. सत्कार स्वरूपामध्ये पुष्पगुच्छ, शॉल, मानाची शाल आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह इच्छापूर्तीशी महालक्ष्मी कमिटीचं चषकाचं सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येते. धन्यवाद मोरे साहेब. त्याचप्रमाणे माजी शाखा प्रमुख राजेंद्र गंडा साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सन्मान चिन्हामध्ये त्यांना एक सन्मान चिन्ह, मानाची शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे स्वागत करण्यात येते. धन्यवाद सर्व प्रमुख पाहुण्यांचं. आपण आज इथे उपस्थित झालेत. इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषकाच्या क्रिकेटच्या महाराणा संग्रामासाठी आपण उपस्थित दाखवलेलं उपशाखा प्रमुख श्री राजेश मांगडे साहेब आणि सर्व सहकाऱ्यांकडून आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. सलामीसाठी आपल्याला दिसतं प्रथमेश आणि जगदीश. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होतोय. चेंडू मात्र सुरुवात झाली ती स्वैर मार्याने. वाईटचा इशारा पंचांचा. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं असे षटक घेऊन आले तो म्हणजे अक्षय. 41 धावांचं आव्हान संघाच्या समोर 5 षटकांमध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होते. आखूड तपाचा चेंडू यावेळेला मात्र बाउन्सरनी बीट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. प्रथमेश उर्फ अण्णा आपल्याला फलंदाजी मार्कावर दिसते. आपण स्क्रीनवर बघू शकता. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आणि बॅट फळीमधली मोठीशी दोरी आपल्याला बघायला मिळते. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज अक्षयकडून. आपल्याला माहित असेल चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं ते म्हणजे प्रथमेश कडून. लेदर क्रिकेट मध्ये ज्याचं नाव आहे असा प्रथमेश आपण बघू शकता ऑन स्क्रीन. आणि आज प्रबोधनकार ठाकरे ग्राउंड मध्ये आपले फलंदाजीचं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज. परंतु आतापर्यंत मात्र शांत ठेवले त्याला अक्षयने. यावेळेला मात्र चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न. स्वैर माराच्या दिशेमध्ये चेंडू मार्गस्थ होताना दिसतोय. वाईटचा इशारा पंचांचा. आणखी एक धावसंख्येत वाढ झाली. आतापर्यंत फलंदाजीने मात्र आपण बघू शकता बॅटने धावा नाही आल्यात, परंतु स्वैर मारीने मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जमा केल्यात. छोटा चेंडू यायला मात्र मला वाटतं थोडंसं कॅच करायला हवा होता, परंतु बॅट थोडीशी मला वाटतं अक्रॉस द लाईन गेला आणि मला वाटतं दुविधा मनस्थितीत मात्र प्रथमेशने हा फटका खेळला आणि पहिल्यांदाच बॅटमध्ये आणि स्वतःच्या खात्यात 1 धाव जमा केली. संघाच्या खात्यात 1 धाव मात्र जमा केली. पाहावं लागेल, मोठी फलंदाजी करावी लागेल, कारण आपल्याला माहित असेल ह्यापूर्वी जेव्हा पहिलं इनिंग्स पहिलं सत्र संपलं होतं 2 षटकांमध्ये धावसंख्या मात्र पळत होती.
परंतु ही समजून आणि किफायतशीर अशी फलंदाजी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न आपल्या दोन्ही फलंदाजांकडून होताना दिसतोय. जगदीश करेल फलंदाजीची सुरुवात, सामना करेल अक्षयचा. पुन्हा एक स्वैर मारा, खराब गोलंदाजी यावेळेला. मात्र ह्या स्वैर माऱ्याने मात्र आपण बघू शकता षटकही वाढतंय आणि त्याचप्रमाणे आपण समोरच्या संघाला अजून बोनस देत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल की नाही याच्यावर शंका उपस्थित आहे. अक्षयला मात्र टप्प्यामध्ये कुठेतरी मात्र आता बदल करावे लागतील. स्टंप टू स्टंप गोलंदाजी कदाचित करावी लागेल, कारण जरी धावसंख्या जरी कमी स्कोरबोर्ड लागली असली तरी मात्र ह्या ज्या एक्स्ट्राज असतात त्या मात्र आपल्याला दुःखदायी वेदना देऊन जातात. पुन्हा अगोदर पद्धतीने चांगल्या प्रकारे आडव्या बॅटने खेळलेला चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, षटकाराच्या दिशेमध्ये. आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत की आपण या धावसंख्येपर्यंत लवकर कसे पोहोचू शकतो. बॅटमे हे दम मिळालाय मॅक्झिमम. सुंदर फलंदाजी जगदीश कडून. थोडंसं बघितलं स्क्वेअर माराच्या दिशेमध्ये बॉलर कुठेतरी मात्र आता टप्पा चेंज करेल, लेंथ चेंज करेल आणि ह्या लेंथचाच फायदा मात्र उचललाय तो म्हणजे जगदीशने. आणि चेंडू मैदानाच्या बाहेर थेट गेलाय तो म्हणजे सडक पे कडक एक षटकार. अक्षय अजूनही त्या टप्प्याच्या शोधामध्ये. कमबॅक करण्याची संधी आहे अक्षयला, पाहावं लागेल ही संधी आपल्याकडे वळवून घेतोय का अक्षयचा पुढचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा काय शॉट मारलाय बघू शकता आपण. जाऊट आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बॅकफुटला जाऊन संपूर्ण वजन मात्र चेंडूवर गेलं. आणखी एक मॅक्झिमम मिळते, 1 डझन धावा आपल्या संघाच्या धाव संख्येमध्ये मात्र. तर 1 डझन धावा मात्र आता संघाच्या खात्यामध्ये 2 चेंडूमध्ये जमा केल्यात. काय फलंदाजी होताना दिसते मात्र. मगाशीच मी म्हंटल पुन्हा एकदा चांगला यायला मात्र यॉर्क केला चेंडू, फुलर लेनचा चेंडू. चेंडू मात्र जातोय लेग बाईटच्या दिशेमध्ये. धावसंख्येत होते 1 निवड. आपलं काम मात्र करून घेतलंय ते म्हणजे जगदीशने. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि धावसंख्या मात्र येऊन टेपली ती 17 या धावसंख्येवर. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या मात्र डबल स्पीडने पळाली आणि त्याचं कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्राजही होते. एक्स्ट्राजमुळे थोडंसं कुठेतरी मानसिक खच्चीकरण झालं गोलंदाजाचं. विकेट्सच मात्र आता वाचवू शकतो श्रीजय 11ला आणि ह्या विकेटची आवश्यकता. रोहित माने गोलंदाजी मार्कवर तयार. दुधारी तलवार श्रीजय 11ची. फलंदाजांनी गोलंदाजीत अत्यंत माहीर. रोहितकडे सगळी जबाबदारी, सगळ्यांचं लक्ष ऑन कॅमेरा. रोहित माने अत्यंत वेगवान गोलंदाज. लालबाग एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर तयार. चेंडू क्रमांक 1. परंतु आपण बघू शकता लालबाग एक्सप्रेस मात्र कुठेतरी भरल्याच ठिकाणी मात्र घसरलेली दिसते. वाईड सुरुवात केली आहे रोहितने. थोडीशी कुठेतरी वॉर्मअपची गरज होती मला असं वाटतंय. फलंदाजी झाल्यानंतर थोडेसे हात मोकळे करण्याची गरज होती आणि परिणामस्वरूपी ती मात्र आता वाईडच्या दिशेमध्ये मार्गस्थ होतोय पहिला चेंडू. पुन्हा चेंडू हवेत आहे, पाहावं लागेल. स्टेप आउट होऊन खेळलाय चेंडू. खेळाडू त्याच्या खाली आहे, झेल होऊ शकतो का. येस, दॅट्स अ कॅच. आणि यावेळेला मात्र रोहितला जो कधी हवा होता तो मात्र मिळालाय. समोर फसलाय तो म्हणजे जगदीश. 2 षटकारांनी चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन संपुष्टात आणलंय. चांगला घेतलाय झेल जगदीशचा. खल्लास झाला खेळ. विकेटचं पतन होताना. विकेट क्रमांक 1. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित सौरभ पांचाळ. एक मोठं नाव अजून फलंदाजी मार्कवर येताना दिसेल आपल्याला. चांगली गोलंदाजी केली होती. आखोड टप्प्याचा चेंडू टाकला होता. थोडा बाउन्सने बीट करण्याचा प्रयत्न केला होता. स्टेप आउट झाला होता जगदीश, परंतु बॅट आणि बॉल मधलं जे कनेक्शन होतं ते अगदी मगाशीच मी म्हटलं होतं लालबाग एक्सप्रेस म्हणूनच म्हणतात. वेगाने चेंडू मात्र टोला घेतला आणि झेल मात्र मिळालाय. सौरभ पांचाळ फलंदाजी मार्कवर तयार. 1 डाऊन फलंदाजी. मोठी जबाबदारी, कॉन्ट्रीब्युशनची गरज, पार्टनरशिपची गरज. माइंडसेट जरी अटॅकिंग असलं तरी कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता असतेच. पाहावं लागेल सौरभ पांचाळ तो अँकरचा रोल निभावतोय का. परंतु तेवढी चांगली तीक्ष्ण गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल रोहित मानेकडून. पुन्हा ऍक्शन. पुन्हा एकदा चांगला बॅटच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गेलाय. मैदानात राहिलाय फक्त 1च धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. आपलं स्वतःचं खातं मात्र उघडताना आपल्याला सौरभ दिसतोय. प्रथमेश
पुन्हा एकदा स्ट्राईकवर चेंडू क्रमांक 3 कुठल्या प्रकारे हाताळला जातोय आपण बघत आहात श्री साजिद बडाच आहे ना वही बोल रहा हूँ सूर्या. यानंतरचा होणारा सामना अर्णव मराठा विरुद्ध साजिद इलेव्हन यांच्यात हा सामना रंगणार आहे. अर्णव मराठा आणि साजिद इलेव्हन दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करण्यात येते आपण लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे आपला नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. अर्णव मराठा विरुद्ध साजिद इलेव्हन. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा खराब गोलंदाजी एक स्वेर मारा बरेचसे वाईट्स येताना दिसतात आपल्याला श्रीजय इलेव्हन कडून आणि वाईट्स मात्र घातक ठरतायत कारण एक एक धावसंख्येने आपण समोरच्या संघाला मात्र विजयश्रीच्या आणखी पुढे नेतोय तर मला वाटतं टप्पा अगदी व्यवस्थित बघून टाकला पाहिजे. विकेट्स जरी मिळाल्या असल्या तरी आणखी विकेटची प्रतीक्षा न करता ही गोलंदाजी मात्र स्टंप टू स्टंप झाली पाहिजे किंवा जे आपला झोन आहे जी सर्कल आहे ज्याच्यात आपली महारत आहे तिकडे झाली पाहिजे. रोहित माने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तयार. पुढे चांगला फटका चांगला आपण बघू शकता पायातनं मात्र चेंडू उखडून काढलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड फॉर 2. धावसंख्या येऊन पोहोचले ते 22 या धावसंख्येवर. आता मात्र कुठेतरी फलंदाजीने वेग पकडला तो प्रथमेशच्या. आपण लेदरचे चांगले खेळाडू का आहोत कारण एक क्रिकेट बुक मधील फटका आपण बघितला पायातनं त्याला पिकअप शॉट केला आणि चेंडू मात्र थेट मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. नियमाप्रमाणे आपलं थोडंसं डायमेन्शनियल ग्राउंड दिसतोय आपल्याला. प्रबोधनकार ठाकरे मैदान शिवडी. रोहितचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज प्रथमेश. यावेळेला पुन्हा एकदा दिशा से भटके मिलेंगे फटके गेलाय तो वाईटच्या दिशेमध्ये. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आणखी 1 मोर वाईट आणखी एक स्वैर मारा. आतापर्यंत 7 चेंडू रोहितने टाकलेत आणि लीगल 4 आणि त्याच्यामध्ये लिगली 4 चेंडू गेलेत आणि बाकीचे सगळे वाईट्स. पुन्हा दाखवतो आपल्या चेंडू बॅट मधून चांगला गुड साऊंड ऑफ बॅट बघितलं तर आपण चेंडू पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेमध्ये गेलाय. काय फटकेबाजी होती सडक पे कडक एक षटकार. प्रथमेशच्या बॅट मधून थोडासा वेट केला बॅकफुटला आपला पूर्ण वेट ट्रान्सफर केलं आणि चांगला हाफ फॉली चेंडू तटवलाय थेट मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. आपण बघताय श्री महालक्ष्मी चषक 2026 षटकारांची बरसात. अन्ना 24 घंटा चौकन्ना फलंदाजीमध्ये 1 नंबर. पुन्हा एकदा दाखवतो चेंडू त्याच दिशेमध्ये चेंडू तटवण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे तैनात प्रोटेक्शन आहे. 1 धाव मात्र तिकडे मिळते. महागडे षटक संपताना आपल्याला दिसतंय रोहित मानेचं आणि षटकाखेरीज धावसंख्या येऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. एकूण 13 धावांचं षटक टाकलं होतं. 13 धावा खर्चल्या होत्या अत्यंत महागडे षटक आणि ह्यापूर्वी 17 धावा म्हणजे दोन्ही महागडी षटक आली होती. अजूनही बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे. धावसंख्या येऊन पोहोचली ती 30 अजूनही 11 धावांची आवश्यकता. येस बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा नियम सांगून देतो जेवढ्या धावा आपण कराल विकेट न टाकता त्या डबल काउंट केले जातील. अक्षय आणि जर आपली विकेट मिळाली तर बॅटिंग पॉवर प्ले आहे त्याच धावसंख्येत आपल्याला समाधान मानावं लागेल. गोलंदाजी मार्कवर अत्यंत लांब रनअप असलेला आपल्याला गौरांग दिसतोय. समोर आहे प्रथमेश. पाहावं लागेल मॅच ह्या षटकात संपते आहे का. युवा गोलंदाज गौरांग आपल्याला दिसतोय. पॉवर प्लेचं षटक बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलंय बॅटिंग अयन स्टार सिलिवंडी आणि पाहावं लागेल गौरांग गोलंदाजी मार्कवर तयार. अत्यंत लांब रनअप. फटका चांगला काय हेलिकॉप्टर उडवलाय षटकारानिशी आणि मला वाटतं षटकार ठोकलाय पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. पॉवर प्लेचे षटक आहे तर कदाचित नियमांमध्ये आपल्याला मला असं वाटतंय की आपण जर विचारू शकतो पंचांना जर 6 ठोकले आहेत तर या डबल धावा काउंट करायचे की षटक पूर्ण खेळायचे सर. विकेट पडली माननीय आमदार साहेब अजय चौधरी साहेब इथे उपस्थित झाले. 36 महालक्ष्मी चषक शिवडी विधानसभा अंतर्गत भव्य ओव्हरऑल क्रिकेट सामन्यांसाठी आज क्रिकेटच्या महासंग्रामासाठी आज अजय चौधरी साहेब खासदार आमदार साहेबांनी ते उपस्थिती दाखवली आहेत. आमदार साहेब आपलं खूप खूप स्वागत.
उपशाखा प्रमुख राजेशभाई मांगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून मी आपलं खूप खूप स्वागत करतो. आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करतो. लेग सेकंड गुटुचा कॉम्बॉक्स पुन्हा एकदा चांगला फटका, काय कडक फटका ठोकलाय गौरांगवर संपूर्णपणे आरूढ होताना आपल्याला प्रथमेश दिसतोय. आपली कला कौशल्य, फलंदाजीचं कला कौशल्य आजमावताना आणि त्याच्यामध्ये धावसंख्येचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये मात्र मॅच आपल्याकडे वळवून घेतली आहे गौरांगच्या. फटका चांगला पण एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय. एका धावेत समाधान मानावं लागेल. कुठेतरी प्रथमेशचा आपण फलंदाजीसाठी का चांगलं सिलेक्शन होतं कर्णधाराचं हे मात्र दाखवून देताना प्रथमेश. लेट्स सी व्हॉट हॅपन. असं पण मॅच आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. आणि बाप रे बाप, चेंडू गेलाय तो सरळ डोक्याच्या वरून. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. स्वैर मारा, आणखी एक स्वैर मारा श्रीजा 11च्या खात्यामध्ये. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता जरी पॉवर प्लेचं षटक चालू असलं तरी. चला, एका धावेची फक्त आवश्यकता. नीड ओनली 1 रन. नो बॉलचा इशारा पंचांचा. अर्णव मराठा विरुद्ध साजिद 11, दोन्ही संघांचे कर्णधार अर्णव मराठा विरुद्ध साजिद 11. चला, दोन्ही कर्णधाराने कृपा करून मैदानात उपस्थित राहायचंय. आपण नाणेफेकीचा कौल करायचंय. आपले आमदार साहेब इथे उपस्थित झाले, त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आणि विजय संघ ठरलाय तो म्हणजे अयान 11. 3 षटकामध्येच आपले धावा होत्या, जे अचिवेबल टार्गेट होते ते पूर्ण केले. कॉंग्रॅच्युलेशन अयान 11 आणि श्रीजा 11. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपला प्रवासाचा इथे संपलेला आहे. चला, बोथ कॅप्टन्स. चला, बोथ कॅप्टन्स अर्णव मराठा विरुद्ध साजिद 11. कर्णधाराने कृपा करून आपण मंचावर यायचं. आपला नाणेफेकीचा